तुम्ही बघत आहात जनमत मराठी। अंबड परिसरातील सोन्याच्या दुकानात घुसून सराफास लुटणारे आरोपी जेरबंद। नाशिक शहरात अंबड पोलीस ठाणे हद्दीत 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानात 3 अज्ञात इसमांनी घुसून सराफ दुकानदारास बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचे दागिने घेऊन सराफ दुकानदार व त्यांची पत्नी यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटार सायकलवर बसून पळून गेले। त्याबाबत फिर्यादी यांनी अंबड पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 140 भारतीय न्याय संहिता कलम 311, 309, 4, 333, 351, 2, 3, 5, 25, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते। यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे। त्या आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळाले। अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 17/2/2025 रोजी श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानावर 3 अज्ञात इसमांनी घुसून बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरीने सोन्याचे दुकान लुटून नेले होते। त्याबाबत अंबड पोलीस स्टेशनला 140/2025, 311, 309 पोटकलम 4 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री प्रशांत बच्छाव सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांनी आम्हाला सूचना व देऊन मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीबाबत आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आम्ही तात्काळ आम्ही व टीम तसेच PSI श्रीमंत व टीम अशांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली। गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन CCTVची पाहणी केली। आरोपीचा येण्याचा आणि जाण्याचा असे दोन्ही रूटची पाहणी आमच्या दोन्ही टीमने केली। दोन्ही टीमची पाहणी करीत असताना गुन्हे शाखेस गुप्त बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील एक इसम हा काळ्या रंगाच्या बुलेटवर बसून सिन्नर फाटा परिसरात येणार आहे। अशी बातमी मिळाल्यानंतर PSI श्रीवंत, त्याच्यानंतर महेश साळुंखे, विशाल काठे, कैलास चव्हाण, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, मुक्तार शेख, अप्पा पानोड, अमोल कोष्टी, नितीन जगताप आणि राम बडे अशा आशांची टीम आम्ही त्या ठिकाणी सापळा लावून इसम नामे निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार, राहणार दत्तनगर, सिडको चुंचाळे नाशिक यास ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, त्यानंतर सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5,40,225 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून अंबड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे। किती आरोपी यामध्ये? सध्या या गुन्ह्यामध्ये 1 आरोपी अटक आहे, 2 पाहिजे आरोपी आहे। त्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट 1 करीत आहेत। नाही, आरोपीकडनं अजून कट्टे हस्तगत करणे बाकी आहे। रेकॉर्डवर असल्याची माहिती आहे। त्यावर तो मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये पहिले अरेस्ट होता सातपूर पोलीस स्टेशनला 2019 मध्ये। कोणाच्या नावावर आहे, काय नावावर आहे याचा अधिक तपास अजून करणार आहे। रेकी म्हणजे त्या केली होती आणि ते शोधत होते दुकान। त्या टायमाला रेकी करून यांनी हे दुकान बघून ही चोरी केलेली आहे। चेतन सांगा। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 17/2/2025 जो गुन्हा घडला होता, सदर गुन्ह्याचा तपास करत असताना माननीय आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सर यांनी आमच्या 2 टीम तयार केल्या होत्या। सदर ठिकाणी कड सरांनी स्वतः येऊन घटनास्थळी भेट दिलेली होती। त्यानंतर आम्हाला सूचना केल्या होत्या जाण्याचा आणि येण्याचा मार्ग बघायचा। तर आम्ही जाण्याचा मार्ग बघण्यासाठी सोपनी तोडकर सर यांची एक टीम होती आणि येण्याचा मार्ग बघण्यासाठी माझ्यासोबत एक टीम होती। आम्ही जाण्याचा आणि येण्याचा मार्ग बघत असताना आम्हाला एक गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली की सदर जो व्यक्ती ज्यांनी चोरी केलेली तो काळ्या रंगाच्या बुलेटवर सिन्नर फाटा येणार आहे। त्यानुसार आम्ही माझ्यासोबत
आता जे सरांनी सांगितले राहुल पालखेडे, विशाल काटे, महेश साळुंखे, कैलास चव्हाण, आप्पा पानोळ, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राम बर्डे अशांनी आम्ही सिन्नर फाटा येथे सापळा लावून सदर आरोपीला बुलेटसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे झडती घेतली असता त्याच्याकडे आम्हाला चोरीस गेलेले सोन्याचे दागिने मिळून आलेले ते आम्ही पंचासमक्ष आता जप्त केलेले आणि आता त्याच्यावर पुढील कारवाई आम्ही करत आहोत. जबाबदारी न्याय